नमस्कार. आज आपण एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा रव्याचा ढोकळा तेही एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत. हा ढोकळा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला देखील एकदम झटपट पद्धतीने बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर त्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे. रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता. त्यासाठी आता आपल्याला लागणार आहे पाऊण कप दही. त्यानंतर पाऊण कप पाणी घेतलं आहे. पाणी इथे सध्या मी पाऊण कपच घेतलं आहे. त्यानंतर आता चवीपुरतं मीठ टाकायचं. अर्धा चमचा मीठ इथे मी टाकून घेतलं आहे आणि आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत. जर यामध्ये तुम्ही दह्याच्या ऐवजी ताकाचा देखील वापर करू शकता. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. ज्या प्रकारे आपण इडलीचं बॅटर तयार करतो तसंच आपल्याला हे बॅटर देखील तयार करायचं आहे. थोडंसं अर्धा मिनिट मी याला फेटून घेते. म्हणजे आपल्याला 10 मिनिट हे बॅटर असंच बाजूला झाकून ठेवायचं आहे. फेटल्यामुळे त्यामध्ये छान फर्मेंटेशन प्रोसेस होते. आता 10 मिनिट आपण हे बॅटर असंच बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत इथे मी एक मोठी कढई घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता यात एक अशा प्रकारचं स्टँड ठेवायचं की ज्यावर आपल्याला ढोकळ्यासाठी जे पात्र लागणार आहे ते आपण ठेवू शकू. आता इथं तुम्ही कढईच्या ऐवजी इतर कोणतेही भांडं घेऊ शकता की ज्यामध्ये तुमचं अशा प्रकारचं पात्र ढोकळ्याचं किंवा ताट व्यवस्थित तुम्हाला ठेवता येईल. आता एका ताटलीला मी अशा प्रकारे तेलाने सगळीकडून ग्रीस करून घेतला आहे की ज्यामुळे ढोकळा अजिबात खाली ताटलीला चिटकणार नाही. 10 मिनिट झाले आहेत आणि तोपर्यंत इथे आपले हे बॅटर मिश्रण आपण बघून घेऊया. पहिलेपेक्षा थोडंसं इथे घट्ट झालं आहे कारण रव्याचा ढोकळा आहे त्यामुळे हे बॅटर थोडंसं घट्ट होतं. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आता यात 1 छोटा चमचा साखर टाकायची. 1 छोटा चमचा तेल टाकायचं. तेलामुळे ढोकळा एकदम सॉफ्ट बनतो त्यामुळे तेलाचा वापर अवश्य करा. जास्त तेल लागत नाही. 1 छोटा चमचा तेल योग्य प्रमाण आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा इथे मी आलं आणि हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे ती टाकायची. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यात टाकायचं आहे आपल्याला इनो. तर साधारण 1 छोटा चमचा मी इनो इथे टाकला आहे. अर्धा सैसे इथे मी वापरला आहे. आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. या ठिकाणी मात्र आपल्याला जास्त मिक्स करायचं नाही कारण इनो टाकल्यानंतर गॅस तयार होण्याची प्रोसेस ही लगेच तयार होते आणि जर तुम्ही जास्त वेळ मिक्स केला तर ढोकळा हा कमी स्पॉन्जी बनू शकतो. आता लगेचच आपल्याला हे बॅटर अशा प्रकारे आपण ग्रीस केलेल्या ताटलीमध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडीशी ताटली अशा प्रकारे टॅप करायची आणि त्यानंतर पाणी गरम झालेल्या त्या स्टँडवर आपल्याला हे ताट अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे. आता यावर थोडीशी आपण टाकून घेणार आहोत काळी मिरी पावडर आणि थोडंसं लाल तिखट देखील यावर टाकून घ्यायचं आहे. आता या कढईवर एक अशा प्रकारचं झाकण ठेवायचं आणि आता 15 ते 20 मिनिट आपण हा ढोकळा वाफवून घेणार आहोत. 20 मिनिट झाले आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी ताटली बाजूला काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे सुरी आपण यामध्ये टाकून बनवणार आहोत. सुरी एकदम क्लीन निघाली आहे म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट इथे छान शिजला आहे. आता ढोकळ्यासाठी आपण एक तडका तयार करणार आहोत. त्यासाठी 2 छोटे चमचे इथे तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे 1 छोटा चमचा आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची. आता हा तडका आपण या ढोकळ्यावर टाकणार आहोत. त्या अगोदर ढोकळा मात्र आपल्याला अशा प्रकारे सुरीने कट करून घ्यायचा आहे. ढोकळा तडका टाकण्याच्या अगोदरच कट करून घ्यावा म्हणजे फोडणी आहे ती छानपैकी या ढोकळ्यामध्ये मुरते आणि ढोकळ्याची चव अधिक वाढते. तर अशा प्रकारे मी ही फोडणी हा तडका अशा प्रकारे पूर्णपणे या ढोकळ्यावर टाकून घेतला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खूप एकदम सुंदर असा जाळीदार आणि टेस्टी असा हा इथे ढोकळा तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीने हा ढोकळा तयार होतो. तुम्ही
मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आरामात हा ढोकळा कधीही बनवू शकता। अशा प्रकारे आपण ढोकळा हा ताटलीच्या बाहेर काढून घेणार आहोत। टेक्स्चरवरून तुमच्या लक्षातच येत असेल, एकदम सॉफ्ट असा हा ढोकळा बनला आहे। मऊ लुसलुशीत होतो आणि खायला तर अप्रतिम याची टेस्ट लागते। तुम्ही देखील नक्की अशा प्रकारे ढोकळा करून बघा। रव्याचा ढोकळा आहे, त्यामुळे कधीही तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा बनतो। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लगेचच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग परत भेटू अशाच मस्त रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।